students, so today we are going to see the first point of this chapter, that is applications of Gauss theorem. Applications of Gauss theorem. So from today we are going to start at exactly the conceptual points of this chapter. In the last lecture we discussed about again the basic concepts. ज्या डायरेक्शनला एरिया वेक्टर असतो, ओके, त्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड असेल तर मॅक्सिमम फ्लक्स पास टू द कंडक्टर. ओके, ही डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. Now Gauss theorem. In 11th standard we have studied the Gauss theorem, but here we are not going to see the derivation of the Gauss theorem, but I am just going to put some basic ideas regarding the Gauss theorem. Okay, what Gauss theorem exactly states that whatever the flux coming out of the conductor, suppose one charge produces one lines of force. Okay, एरिया वेक्टर या डायरेक्शनला आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा काय या डायरेक्शनला आहे. एरिया वेक्टर या डायरेक्शनला, इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा काय असणार आहे या डायरेक्शनला. म्हणजे फ्लक्स मॅक्सिमम किती पास होणार आहे? मॅक्सिमम फ्लक्स हे काल आपण बघितलेलं आहे. मॅक्सिमम फ्लक्स आर पासिंग इज सेड टू बी E into dA. dA म्हणजे स्मॉल एरिया. इन दिस केस इलेक्ट्रोस्टॅटिक्स इट इज कन्सिडर्ड ॲज ए E डॉट ds. दोघांचं मिनिंग एकच आहे, लक्षात घ्या. dA म्हणजे स्मॉल एरिया, A म्हणजे टोटल एरिया, ds म्हणजे स्मॉल एरिया, S is said to be a total area of the conductor. Now see, the number of lines are coming out. Okay, number of lines are coming out. So total flux is said to be E into ds. Flux is said to be E into ds. मग हे फ्लक्स कहाँ डिपेंड है? Is it depend upon electric field? No. Is it depend upon area? No. जितके चार्जेस आहेत, हाइट चार्ज, इथेन चार्ज, ओके, these are the charges. This charge also emits the flux coming out, electric field lines coming out from the positive. या एरियामध्ये किती फ्लक्स बाहेर पडले, एवढे फ्लक्स बाहेर पडले. This charge also emits the flux. म्हणजे जेवढे चार्जेस जास्त तितकं फ्लक्स जास्त. हे तो तुम्हाला कळलं. पण हे कसे पाहिजे? तो कंडक्टर पाहिजे, कंडक्टरच्या सरफेसवरती चार्जेस पाहिजे, नॉट टोटल इनसाइड. ओके, जस्ट अराउंड द सरफेस ऑफ द कंडक्टर. बट हाऊ दिस लाइन्स आर ओरिएंटेड? सरफेसला लाईन कशा ओरिएंट झाले? परपेंडिक्युलर. ओके, मग फॅराडेने काय सांगितलं होतं, जे आपण लास्ट लेक्चर डिस्कस केलेलं आहे, सेकंड लास्ट लेक्चर आपण डिस्कस केलेलं आहे. द नंबर ऑफ लाइन्स आर कमिंग इन द फॉर्म ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स. ही फक्त एक लाईन दाखवली आहे. नंबर ऑफ लाईन्स जर आल्या इथल्या चार्जेसच्या, नंबर ऑफ लाइन्स फॉर्म व्हॉट? इट इज अ ट्यूब्स ऑफ फोर्स ना. म्हणजे अशी ट्यूब लाईक स्ट्रक्चरमध्ये लाईन्स काय आल्या? बाहेर आल्या. सो दीज आर द लाइन्स विच आर कमिंग आउट इन टर्म्स ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स. ओके, या लाइन्स कशा आहेत सरफेसला? नॉर्मल. Okay, so these are the electric lines coming out of the positive charge which are normal to the surface. These lines are called as the normal electric induction. म्हणजेच त्याला दुसरा शब्द आहे ट्यूब्स ऑफ फोर्स. नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, या इलेक्ट्रिक लाइन्स, इलेक्ट्रिक इंडक्शन, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रिक इंडक्शन. या लाइन्स कशा आहेत? सरफेसला परपेंडिक्युलर आहेत ना. सरफेसला कशा आहेत? परपेंडिक्युलर आहेत. सो these are lines normal to one area. These are lines normal to one area. These are the lines normal to one specific area. मी फक्त काय केलं, एक नॉर्मल एरियामधून बाहेर पडणाऱ्या लाइन्स घेतल्या, ज्याला मी काय म्हटलं, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. एका सरफेसला जर नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन असेल तो टोटल सरफेसला काय असणार आहे? टोटल सरफेसला काय असणार आहे? हे नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन असणार होता NEI. नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनला नंबर ऑफ लाइन्स कशा दाखवतात? इट इज NEI. टोटल सरफेसला काय असणार आहे? TNEI. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन मीन्स टोटल नंबर ऑफ lines coming out from the surface, they are represented as a total normal electric inductions. Total normal electric inductions. Okay, हे समजलं का? बघा, या लाईन ज्या बाहेर पडल्या त्या कशा डिपेंड आहेत? नंबर ऑफ चार्जेसवर डिपेंड आहेत ना.
total normal electric induction over closed surface always equal to charges enclosed, always equal to charges enclosed by that surface, always equal to charges enclosed by that surface. This is one form of Gauss theorem. This is one form of Gauss theorem. किंवा या ज्या लाईन्स बाहेर पडले कशा बाहेर पडले पर युनिट एरिया लाईन्स बाहेर पडलेत ना, लाईन्स बाहेर पडले पर युनिट एरिया म्हणजे तुम्हाला काय होणार आहे फ्लक्स ना, म्हणजे या टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन सुद्धा काय म्हणतात फ्लक्स. हे वेगवेगळे शब्द लक्षात ठेवा. व्हॉट इज नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन? नंबर ऑफ लाईन्स कमिंग आउट थ्रू वन एरिया. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, total number of lines coming out from this closed surface area always equal to charges enclosed. कारण जितके चार्जेस जास्त तितक्या लाइन्स जास्त बाहेर पडतात इलेक्ट्रिक फील्डच्या लाइन्स. these are the electric field lines that is said to be total normal electric induction. का या सरफेस च्या कशा आहेत नॉर्मल आहे. so it is said to be total normal electric induction always equal to charges enclosed by that surface. so try to understand this concept first. okay, now we know the definition for electric flux. Phi is equal to E into ds. This definition we have seen in the last lecture. Phi is equal to E into काल आपण बघितलं ना E into A. या केस मध्ये स्मॉल एरिया जर घेतला तर तो कसा घ्यायचा? Phi it is E dot ds. E dot ds. So phi is equal to E dot ds. Height formula क्या है? height formula क्या है? This is first formula. This is second formula. तो Gauss ने कैसे लिखा? What he told here as per Gauss theorem. Gauss theorem में क्या सांगितलं? The electric flux of closed surface is हे कसा असतं? is 1/epsilon 0. epsilon 0 म्हणजे काय? परमिटिविटी ऑफ द मीडियम. 1/epsilon 0 घ्या किंवा 1/epsilon घ्या, काही प्रॉब्लेम नाही. 1/epsilon घेतो म्हणजे इथे येणार व्हॅक्यूम इज 1/epsilon टाइम्स कशा डिपेंड आहे बघा. इलेक्ट्रिक फ्लक्स जितक्या लाईन्स जास्त एरियामध्ये तितकं फ्लक्स जास्त. लाईन्स जास्त कधी होणार आहे? चार्जेस एनक्लोज जास्त असले तरच. चार्जेस कमी असले तर लाईन्स ऑफ फोर्स कमी. लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया कमी म्हणजे पर फ्लक्स काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजे जे काही टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स असतं ऑफ एनी क्लोज्ड सरफेस इज 1/epsilon permittivity of the vacuum 1/epsilon times the charges enclosed by that surface. Charges enclosed by that surface म्हणजेच फ्लक्स इज इक्वल टू चार्जेस किती एनक्लोज झाले. तुम्ही कॅपिटल क्यू घ्या स्मॉल क्यू घ्या, काही प्रॉब्लेम नाही. किती चार्जेस एनक्लोज झाले? टोटल चार्जेस क्यू अपॉन एप्सिलॉन. therefore total charges enclosed on Gaussian surface is always equal to epsilon times phi. what is phi? it is EDS. it is said to be EDS. is it clear? so this is the final equation of charges enclosed by the surface. Q is equal to epsilon EDS. so this is much more important equation. Q is number of charges enclosed by the surface is equal to epsilon EDS. okay, and flux is equal to काय? EDS. is it clear? so this Q is equal to E into phi. किंवा या ठिकाणी बघा मी phi ला काय म्हणू शकतो? epsilon EDS सुद्धा म्हणू शकतो. हे आपण नंतर बघू. that we'll see later. okay, so I think you understood this definition. Gauss theorem. Flux always equal to epsilon EDS. number of charges enclosed always equal to epsilon EDS. काय Gauss statement? Gauss theorem statement जितके इलेक्ट्रिक फ्लक्स आहेत बाहेर पडणार आहेत फ्रॉम क्लोज्ड सरफेस ऑलवेज 1/epsilon टाइम्स दी चार्जेस एनक्लोज्ड बाय दॅट सरफेस. इन शॉर्ट एवढं लक्षात ठेवा, जितके चार्जेस एनक्लोज्ड आहेत तितकेच फ्लक्स बाहेर पडणार. जितके चार्जेस एनक्लोज्ड आहेत तेवढेच फ्लक्स काय करणार आहे? बाहेर पडणार. तर फॉर एक्झाम्पल मी जर असा सिलिंड्रिकल कंडक्टर घेतला
याच्याबद्दल काय पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, चार्जेस आर प्रेझेंट ऑन दिस सरफेस, चार्जेस आर प्रेझेंट ऑन दिस सरफेस, म्हणजे हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. इथं चार्जेस काय करणार आहेत, दे आर इमिटिंग द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, म्हणजे याच्या अराउंड इलेक्ट्रिक फील्ड आहे. ट्राय टू अंडरस्टँड बिकॉज वी आर गोइंग टू डिस्कस ॲप्लिकेशन्स ऑफ गॉस थेरम. गॉस थेरमला काय सांगितलं, चार्जेस एन्क्लोज्ड ऑन द सरफेस दॅट विल प्रोड्युसेस द इलेक्ट्रिक फ्लक्स. किती चार्जेस आहेत, टोटल चार्जेस क्यू असतील, बरोबर आहेत का. फ्लक्स बाहेर पडले प्रत्येक एरियामधनं, मग हे काय आहेत, फ्लक्स बाहेर पडले प्रत्येक एरियामधून, म्हणजे दे आर सेड टू बी टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. दे आर सेड टू बी टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ऑलवेज इक्वल टू क्यू. म्हणजे ही जशी बॉडी आहे, कशी आहे बॉडी, सिलेंड्रिकल टाईप आहे, अशीच बॉडी याच्या बाजूला तयार होते की ज्याच्या अराउंड काय असते, इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असते. तेच सांगितलं गॉसनं. कुठलाही कंडक्टर घेतला ज्याच्यावरती चार्ज सिच्युएटेड आहे, त्याच्या अराउंड त्याच्यासारखं स्ट्रक्चर तयार होतं. दॅट विल गिव्ह द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, सेम व्हॅल्यू ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. दॅट वी आर गोइंग टू सी हियर इन द applications of Gauss theorem. Okay, so keep in mind Gauss theorem always total normal electric induction over surface. Surface कुठला पण असेल, S असेल, A असेल, always equal to charges enclosed by that surface. आणि त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू किती येते, epsilon E ds. त्याची व्हॅल्यू काय येते, epsilon E ds. काय घेतलं आहे, Q is equal to this. मी याला असं म्हणू शकतो, or total normal electric induction I can write here epsilon E ds ना, का, कारण TNE म्हणजेच काय, चार्जेस एन्क्लोज्ड. व्हॉट इज TNE आहे, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ऑलवेज इक्वल टू चार्जेस एन्क्लोज्ड बाय द सरफेस. सो कीप इन माइंड दिस इक्वेशन, TNE is equal to epsilon E ds. Okay, TNE is equal to epsilon E ds and flux is always equal to E ds. So let us find the first application of Gauss theorem. First application is to find electric field intensity. कशाची, of uniform charged sphere. जो sphere charged आहे, or we can take a uniform charged hollow sphere. So I can draw here the figure for charged sphere. This is said to be a charged sphere. Okay, याच्यामध्ये चार्जेस आहेत. Sphere is said to be charged ना, as per Gaussian theorem. याच्या अराउंड सुद्धा गॉसियन सरफेस कसा असणार आहे, या स्फिअरच्या साइज सारखाच असणार आहे. सो आय कॅन ड्रॉ, आता बघा इथून लाईन्स कशा डायरेक्ट पडतात, अशा डायरेक्ट पडतात. इलेक्ट्रिक लाईन्स आर कमिंग आउट लाईक दिस. आय कॅन कन्सिडर अ गॉसियन सरफेस. गॉसने काय सांगितलं, जसा सरफेसचं स्ट्रक्चर असेल तशाच प्रकारे त्याच्या बाजूला एक गॉसियन स्ट्रक्चर तयार होतो. मग आता हा जो सरफेस आहे कसा आहे, हा युनिफॉर्म चार्ज स्फिअर आहे, याच्या बाजूला आहे असा एक सरफेस तयार होतो. त्या सरफेसला काय म्हणायचं, गॉसियन सरफेस. सो दिस कुड बी अ गॉसियन सरफेस. आय कॅन राईट हियर दिस इज द गॉसियन सरफेस and this is the charged sphere. This is the charged sphere. Okay, sphere is said to be charged. We are going to find what electric field intensity of uniform charged sphere or hollow sphere using Gauss theorem. मग गॉसियन सरफेस तयार झाला चार्ज स्फिअरच्या बाजूला. ओके, कुठलाही एक एरिया घ्या, आय विल कन्सिडर दिस एरिया ऑफ दिस गॉसियन सिलेंडर. प्रत्येक गॉसियन सरफेसचाच बघा, तुम्हाला आणखी सांगतो, whenever there is a formation of Gaussian surface, we are going to find electric field intensity at Gaussian surface. Here also we are finding the electric intensity on the Gaussian surface. हा स्फेरिकल का दिसतोय, कारण याची ओरिजिनल बॉडी कशी आहे, स्फेरिकल आहे, त्यामुळे गॉसियन सरफेस पण कसा असणार आहे, स्फेरिकल असणार आहे. त्या स्फेरिकलच्या कुठेतरी एका पॉईंटला म्हणजे ह्या पॉईंट पीला, एरियाचा पॉईंट पी, हा एरिया काय आहे, मी कन्सिडर करतो ds. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी आहे, असे. आर यू गेटिंग पॉईंट. एरिया वेक्टर कुठल्या डायरेक्शनला आहे बघा, काल आपण बघितलं एरिया वेक्टर. सरफेस असा आहे,
एरिया वेक्टर या डायरेक्शनला आहे, इलेक्ट्रिक फील्ड कुठं आहे, सेम डायरेक्शनला आहे, बरोबर. म्हणजे या दोघांच्या मध्ये अँगल किती आहे, 0. ज्यावेळी दोघांच्या मध्ये अँगल 0 असतो त्यावेळी पास होणारे फ्लक्स मिनिमम असतात का मॅक्सिमम असतात. ऑफकोर्स when angle between area vector and electric field vector, electric field intensity is 0, then maximum flux are passing. म्हणजे याच्यामधनं पास होणारे फ्लक्स कोणत्या पॉइंटला, पॉइंट पी कुठं आहे, गॉसियन सरफेसवरती पॉइंट पी सिच्युएटेड आहे. या पॉइंट पी पासून किती फ्लक्स बाहेर पडणार आहे, मॅक्सिमम फ्लक्स eds cos theta, where theta is said to be 0. Okay, here I can write here one condition. Permittivity of vacuum is permittivity of medium is equal to permittivity of vacuum into dielectric constant K. ये कंडीशन लक्षात ठेवा. तर तुम्हाला माहिती आहे epsilon upon epsilon 0 is epsilon upon epsilon 0 is said to be K, where K is said to be dielectric constant, permittivity of vacuum, permittivity of the particular medium. Okay. आता एक गॉसियन सरफेस आपण काढा, कसा आहे स्फेरिकल. या स्पियरची रेडियस सांगतो बघा, या स्पियरची रेडियस किती आहे, गॉसियन सरफेस, या स्पियरची रेडियस आहे r, आणि या स्फेरिकल बॉडीची रेडियस किती आहे r. सो दिस इज रेडियस ऑफ गॉसियन स्फियर. स्मॉल r इज द रेडियस ऑफ Gaussian sphere and capital R is the radius of charged sphere, or I can say a hollow sphere. बघा हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, पहिला पॉइंट फॅक्टरचा, दॅट इज द ॲप्लिकेशन्स ऑफ गॉस थेरम. तुम्ही म्हणा सर आपण काय करायचं आहे, इथं आपण गॉसियनचा कुठला पण एक सरफेस घ्यायचा, त्या ठिकाणी किती फील्ड आहे बघायचं, त्या ठिकाणची किती फील्ड आहे आपल्याला कळालं, त्या ठिकाणी किती फ्लक्स आहे कळालं, तर आपण टोटल सरफेसला किती फ्लक्स पास होणार आहे, that we are going to see here. Okay, so as for the Gauss theorem we know, मगाशी आपण फॉर्म्युला बघितला जो तुम्हाला मी लक्षात ठेवायचा सांगितला होता, TNEI टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर क्लोज्ड सरफेस. सरफेस हा ओपन आहे का क्लोज आहे, क्लोज आहे ना, ऑलवेज इक्वल टू एप्सिलॉन E ds. मगाशी तुम्हाला सांगितलं टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन हे एका सरफेसला आहे, दुसऱ्या सरफेसला, तिसऱ्या सरफेसला, चौथ्या सरफेसला. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन कसं घेणार, एका सरफेसला eds, दुसरा सरफेस घेतला तर eds, तिसरा घेतला तर eds. टोटल सरफेस घेतलं तर काय येणार आहे, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. म्हणजे तुम्हाला काय करायला लागणार ठिकाणी इंटिग्रेशन घ्यायला लागणार. कशाचं, एप्सिलॉन eds. एका ठिकाणी किती आहे नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन eds, इथं eds याच्यामधनं पास होणार eds. टोटल काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ eds. सो हियर आय कॅन राइट द टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर काय क्लोज्ड स्फियर इज काय TNEI ऑलवेज इक्वल टू टोटल घ्यायचं आहे, त्यामुळे काय केलं पाहिजे, इंटिग्रेशन ऑफ एप्सिलॉन eds. मी मुद्दा या ठिकाणी काय करतो, पहिला कॉस थिटा घेतो. आता या केसमध्ये बघा ज्या डायरेक्शनला ds त्या डायरेक्शनला e, म्हणजे थिटा 0 म्हणजे कॉस 0 काय येणार आहे 1. सो आय कॅन राइट हियर इंटिग्रेशन ऑफ एप्सिलॉन ds. ओके, सो दिस इज टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर दिस एरिया, ओव्हर द सरफेस. आता मी काय करतो, स्मॉल सरफेस जर ds असेल तर टोटल सरफेस काय असणार आहे s, करेक्ट. स्मॉल सरफेस ds असेल, ds इंटिग्रेशन केला काय होणार आहे टोटल सरफेस. देयरफॉर टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज इक्वल टू एप्सिलॉन कॉन्स्टंट, e कॉन्स्टंट, e चेंज झाले का नाही, एप्सिलॉन e बाहेर घेतलं, इंटिग्रेशन ऑफ ds. आता हा स्मॉल एरिया ds आहे, म्हणजे हा एरिया ऑफ दी स्फियर काय असतो सांगा त्याचा, एप्सिलॉन e 4 पाय r स्क्वेअर हा झाला एरिया.
स्मॉल आर काय घेतलं कारण तुम्ही कुठल्या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायला आहे ॲट पॉईंट पी ऑन दी गॉसियन सरफेस. त्यामुळं इथलं डिस्टन्स किती आहे या पॉईंटचं सेंटर पासूनचं दिस इज सेड टू बी स्मॉल आर. म्हणजे टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन हे किती मिळालं ॲप्सिलॉन ई 4 पाय आर स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर 1. खूप महत्त्वाचं इक्वेशन आहे. इतकं टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन बाहेर पडतं. आता आपल्याला माहिती आहे युझिंग गॉस लॉ म्हणा किंवा गॉस थेरम म्हणा. गॉस थेरम काय सांगतो टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर क्लोज्ड सरफेस. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर क्लोज सरफेस ऑलवेज इक्वल टू अल्जेब्रिक सम. अल्जेब्रिक सम म्हणजे Q1 Q2 Q3 Q4 अप टू Qn. अल्जेब्रिक सम ऑफ चार्जेस एनक्लोज्ड बाय दॅट सरफेस. जेवढे चार्जेस एनक्लोज झाले तेवढेच टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन बाहेर पडल्या. हे काय सांगितलं गॉस सांगितलं त्यावेळेला. मग काही बुकमध्ये असं घेतले Q पण असं घेतले, काही बुकमध्ये Q घेतले, काही बुकमध्ये कॅपिटल Q घेतले. का कॅपिटल Q घेतलं टोटल चार्ज त्यांनी काय कन्सिडर केला कॅपिटल Q केला. आपण इथे काय कन्सिडर करायचं आहे टोटल चार्ज हा Q's हा कन्सिडर करायचा आहे. दिस इज युझिंग गॉस थेरम. युझिंग गॉस थेरम इक्वेशन 2. ओके. therefore टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणजेच काय चार्जेस एनक्लोज्ड Q इज इक्वल टू epsilon E 4 pi r square. ओके. epsilon म्हणजेच काय epsilon 0 k. permittivity of the medium is permittivity of free space or vacuum into dielectric constant. therefore इक्वेशन कसं रीअरेंज करतो बघा E is equal to 1 upon 4 pi epsilon into Q upon r square. तुम्ही इथं epsilon ची व्हॅल्यू epsilon 0k सुद्धा पुट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके झालं. दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी प्रेझेंट ॲट पॉइंट P. म्हणजे P पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती आहे 1 upon 4 pi epsilon Q upon r square. This is the electric field intensity at point P on the Gaussian surface. So this is your final equation. Equation number 2. Is it clear? समजलं का बघा. नाउ इथपर्यंत तुम्हाला एक्झाम क्वेश्चन विचारतील फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑफ युनिफॉर्म चार्ज स्फिअर. मध्ये आधी काय करायचं ही फिगर काढायची. स्फिअर चार्जिंग ऑफ द स्फिअर त्याचं जसा स्फिअरचं स्ट्रक्चर तसंच त्याच्या अराउंड काय तयार होतं गॉसियन स्फिअर म्हणजे हा गॉसियन सरफेस. हे जर असेल स्क्वेअर तर गॉसियन सरफेस सुद्धा असणार आहे स्क्वेअर. हे जर असेल इरेग्युलर शेप तर गॉसियन सरफेस सुद्धा कसा असणार आहे इरेग्युलर शेपच असणार आहे. मग या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती कॅल्क्युलेट केली आपण इज इक्वल टू 1 upon 4 pi epsilon Q upon r square. कसं घेतलं बघा टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर क्लोज्ड सरफेस इज TN ओव्हर S पूर्ण सरफेस म्हणून इंटिग्रेशन घेतलं epsilon E ds cos theta. थीटा काय आहे एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड मधला अँगल 0 आहे मग तो cos 0 1 झाला म्हणजे फक्त काय राहिलं epsilon E ds. सो TN is equal to epsilon E इंटिग्रेशन ऑफ ऑल सरफेस एरिया. स्फेरिकल बॉडी आहे स्फिअरचा टोटल एरियाचं इंटिग्रेशन काय करणार आहे इट इज 4 pi r square. It is said to be 4 pi r square. Using Gauss theorem, total normal electric induction over closed surface always equal to charges enclosed by that surface. So Tn EI is replaced by Q. Therefore, Q is equal to epsilon E 4 pi r square. And electric field intensity of uniformly charged sphere. आपण असं सुद्धा म्हणू शकतो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट ऑफ युनिफॉर्म चार्ज स्फिअर ऑलवेज इक्वल टू इतके असते 1 upon 4 pi epsilon 0 Q upon r square. इथंच आपलं एक्सप्रेशन संपलेलं नाही आहे अजून पुढे बरंच आहे. काय आहे ते बघा. इफ आता स्फिअर आहे म्हणजे याच्यावर चार्ज आहे कुठं बसले ते एरियामध्ये बसले. ओके मग याची डेन्सिटी कशी काढणार इफ डेन्सिटी कशी असते मास अपॉन व्हॉल्यूम ना डेन्सिटी इज इक्वल टू किती चार्जेस आहेत Q. ओके चार्जेस पर युनिट एरिया किती आहे 4 pi बघा 4 pi r square.
तुम्ही म्हणता सर हे कॅपिटल आर काय घेतला, स्मॉल आर काय घेतला नाही. चार्जेस कुणावर आहेत, गॉसियनवरती आहेत का स्फिअरवरती आहेत, गॉसियन स्फिअरवरती आहेत का या स्फेरिकल बॉडीवरती आहेत, या स्फेरिकल बॉडीवरती आहे ज्याचे रेडियस आर आहे. म्हणजे या स्फिअर ए ची आपण डिफरन्शिएट करू. दिस इज स्फिअर ए and this is the sphere B. Okay, so density this is for sphere A. A साठी डेन्सिटी किती आहे, q upon 4 pi r square. तर B साठी कशी असणार आहे, q upon 4 pi small r square. Therefore q is equal to काय आलं, सिग्मा into 4 pi r square. Therefore put equation 3 in 1, what you get, E is equal to Q ची व्हॅल्यू पुट अप करा, सिग्मा अपॉन 4 पाय एप्सिलॉन इनटू Q ची व्हॅल्यू काय, सिग्मा इनटू 4 पाय एप्सिलॉन ना, हे असं लिहितो मी 4 पाय r स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर, 4 पाय गेट्स कॅन्सल. सो सिग्मा r स्क्वेअर अपॉन हे एप्सिलॉन आहे, एप्सिलॉन इनटू r स्क्वेअर. दिस इज इक्वेशन 3. ओके, समजलं का. इन टर्म्स ऑफ डेन्सिटी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती आली, E इज इक्वल टू सिग्मा r स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन r स्क्वेअर किंवा सिग्मा r स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन 0 k r स्क्वेअर. का, कारण एप्सिलॉन इज इक्वल टू काय, एप्सिलॉन 0 k. सो इन टर्म्स ऑफ डेन्सिटी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती आली, सिग्मा r स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन r स्क्वेअर. ओके, आणि ही काय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट पॉइंट P इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन q अपॉन r स्क्वेअर. आता जर गॉसियन सरफेसच स्फिअरवरती असेल तर म्हणजे जेवढा A तेवढाच B, याचा अर्थ काय, हे बघूयात आपण. केस फर्स्ट. ओके, व्हेन R इज इक्वल टू R, याचं मिनिंग काय, R इज इक्वल टू R याचं मिनिंग काय, गॉसियन सरफेस इज प्रेझेंट ऑन दी मेटल स्फिअर ओनली. म्हणजे गॉसियन सरफेस याची रेडियस किती आहे r, मेटल सरफेस याची रेडियस किती आहे स्मॉल r. r इज इक्वल टू r असल्याचा अर्थ काय, गॉसियन सरफेस इज प्रेझेंट ऑन द स्फिअर ओनली. असं असेल तर त्या ठिकाणी म्हणजे जर हा सरफेस याच्यावर ओव्हरलॅप झाला तर फील्ड कुठं असणार, इथं असणार आहे. त्याला काय असणार आहे, r इज इक्वल टू r. त्याला काय असणार आहे, r इज इक्वल टू r. अशी कंडिशन असेल तर मग या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती आहे, how much electric field intensity is present. So using this equation 3, E is equal to sigma r square. R is equal to R आहे, लक्षात घ्या, sigma r square upon epsilon r square. R is equal to R. म्हणजे काय झालं, इलेक्ट्रिक फील्ड त्या ठिकाणी किती असते, सिग्मा अपॉन epsilon. करेक्ट आहे का, इज इट क्लियर, sigma upon epsilon. So this is equation 4. Now case 2, when point P lies, कुठं आहे point P lies inside sphere. इथं काय होतं, when r is equal to r ला काय झालं, point P कुठं आला, मेटल स्फिअर ए वरती आला. बी स्फिअरचा पॉइंट P ए स्फिअरवर आला म्हणजेच काय, r इज इक्वल टू r. ओके, r इज इक्वल टू r अँड व्हेन पॉइंट P लाईज इनसाइड द स्फिअर, इथं होता इथं आला, मग या पोझिशनला इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, सिग्मा अपॉन एप्सिलॉन. आता हा पॉइंट आत आला, स्फिअरच्या आत आला म्हणजे इथं आला इनसाइड द स्फिअर. तर त्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड काय असते आपल्याला माहिती आहे, इलेक्ट्रिक फील्ड ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह. आत कुठले चार्जेस आहेत का, स्फिअरच्या नो एनी चार्जेस, दॅट्स वाय इलेक्ट्रिक फील्ड ऑलवेज सेट टू बी 0. म्हणजे बघा पॉईंट P 3 ठिकाणी होता, पहिला पॉईंट P इथं होता गॉसियन सरफेसवर, त्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, E इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन q अपॉन r स्क्वेअर. इन टर्म्स ऑफ डेन्सिटी इलेक्ट्रिक फील्ड इज सिग्मा r स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन r स्क्वेअर. आता पॉईंट P जर ए स्क्वेअरवरती आला म्हणजेच काय, गॉसियन सरफेस घेतलाच नाही आपण, पॉईंट P जर ए सरफेसवरती आला तर त्या ठिकाणी किती इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे, E इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन. का, ज्याला पॉईंट P
ए मेटास्फिअरवरती येईल त्याला काय असणार आहे आर इज इक्वल टू आर. त्या पॉईंटचं सेंटर पासून डिस्टन्स आणि त्या स्फिअरचं रेडियस हे दोन्ही सेमच आहे म्हणून आर इज इक्वल टू आर घेतलं बरोबर. त्या आणि इलेक्ट्रिक फील्ड किती आहे सिग्मा पण असतात. व्हेन पॉईंट पी इनसाइड द स्फिअर देर आर नो चार्जेस सो नो इलेक्ट्रिक फील्ड स्टार्ट्स फ्रॉम these चार्जेस. सो नो इलेक्ट्रिक फील्ड स्टार्ट फ्रॉम these चार्जेस. कारण का याच्या आत डेन्सिटी बाहेर असणार का याच्या आत डेन्सिटी काय झिरो. डेन्सिटी जर झिरो आली तर इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा काय करणार झिरो येणार आहे. इज इट क्लिअर. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. हे तुम्ही जर इक्वेशन अगदी व्यवस्थित केला तर याच्या पुढचे पॉईंट तुम्हाला सगळे समजत जाते. काय केलं गॉसियन सरफेसवरती एक पॉईंट घेतला त्या पॉईंटला किती इलेक्ट्रिक फील्ड आहे ती कॅल्क्युलेट केली. इज इक्वल टू 1/4 पाय असणार क्यू अपॉन आर स्क्वेअर. इन टर्म्स ऑफ डेन्सिटी इलेक्ट्रिक फील्ड कशी डिफाइन केली इज इक्वल टू सिग्मा आर स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन आर स्क्वेअर. आता पॉईंट पी गॉसियन सरफेसवर होता तोच पॉईंट पी स्फिअर ए वरती आला म्हणजेच काय आलं आर इज इक्वल टू आर असं असेल तर या सरफेसवर किती इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे इथं होती तेवढी तर या सरफेसवरती किती इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे सिग्मा अपॉन एप्सिलॉन होती. तोच पॉईंट जर आत आला तर आत डेन्सिटी काय असते झिरो. नो चार्जेस आर देअर इनसाइड दिस पॉईंट. सो इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर मेटल इज ऑल्सो कंडक्टर. कीप इन माइंड इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर always going to be a zero because there is no any charge at the center so that it is not originating from all the charges and it is getting elongated or it is under extension. So try to understand these two cases on the sphere A and inside the sphere A. Inside sphere A. Okay, and on the sphere A. So we can stop here. जितकं तुम्हाला हे समजून घेता येईल तितकं समजून घ्या. जर काय प्रॉब्लेम असेल तर तो आपण नंतर डिस्कस करू फेस टू फेस. सो वी कॅन स्टॉप हियर. थँक्यू.